मी भोपाळहून पुणेला जात होते. सकाळी 9 वाजता मी बसमध्ये बसले. भोपाळहून पुणेला पोहोचायला जवळजवळ 16 तास लागतात. मला ट्रेनने प्रवास करायला अजिबात आवडत नाही. म्हणूनच मी नेहमी बसनेच जायचं ठरवत असे. जेव्हा मी भोपाळच्या बस स्टँडवरून बसमध्ये बसले, तेव्हा तिथे फारशी गर्दी नव्हती. मला खिडकीजवळची सीट मिळाली आणि मी आरामात बसले. पण माझ्या मनात एक मोठी चिंता होती. माझे पती काही वर्षांपूर्वी भोपाळला ट्रान्सफर झाल्यानंतर तिथेच राहू लागले होते. जेव्हा तो पहिल्यांदा सामान घेऊन भोपाळला गेला, तेव्हा मी त्याला माझ्यासोबत येण्यास सांगितले. पण त्याने मला समजावले, "सुनीता, काळजी करू नकोस. काही महिन्यात मी तिथे सेटल होईन. मग तुला घेऊन येईन." पण तो मला कधीही घेऊन गेला नाही. मी त्याला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला, की मी इथे एकटी राहू शकत नाही. आम्ही पती-पत्नी आहोत, वेगळे राहणे योग्य नाही. पण तो माझी गोष्ट ऐकायला तयार नव्हता. भोपाळला गेल्यानंतर त्याचे वर्तन हळूहळू बदलू लागले. सुरुवातीला तो मला आठवड्यातून एकदा फोन करायचा. मग महिन्यातून एकदा आणि आता तर तो 6 महिन्यांतून एकदा फोन करू लागला होता. मग मला एका नातेवाईकाकडून एक धक्कादायक बातमी मिळाली. भोपाळमध्ये माझ्या पतीने दुसऱ्या स्त्रीशी लग्न केले आहे आणि तो तिच्यासोबत राहत आहे. हे ऐकून मला जाणून घेण्यासाठी मी भोपाळला जाण्याचा आणि रागही आला. म्हणूनच सत्य जाणून घेण्यासाठी मी भोपाळला जाण्याचा निर्णय घेतला. भोपाळला पोहोचल्यानंतर मी चोरून ते खरे ठरले. माझा पती खरोखरच दुसऱ्या स्त्रीसोबत राहत होता आणि त्यांना एक मुलंही झाले होते. हे सगळे मी दुरूनच पाहिले. त्याच्याशी भेटायची किंवा बोलण्याची माझी इच्छा झाली नाही. कारण मला वाटले, की त्याच्याशी भेटून काही होणार नाही. मी खूप निराश झाले होते. गेल्या काही वर्षांत मी त्याच्यावर किती विश्वास ठेवला होता आणि त्याच्या आठवणीत आपले आयुष्य घालवले होते. एक दिवस तो मला आपल्यासोबत घेऊन जाईल, या आशेने मी किती वर्षे काढली होती. पण त्याने मला जो विश्वासघात केला, तो पाहून माझ्या हृदयाला मोठा धक्का बसला. मी माझ्या सीटवर एकटी बसले होते. माझी सीट 2 जणांसाठी होती. पण बसमध्ये खूप जागा असल्याने काही वेळ माझी सीट रिकामी होती. पुढच्या एका स्टेशनवर बस थांबली आणि काही लोक चढले. त्यापैकी एक पुरुष माझ्याजवळ येऊन बसला. बसमध्ये बसल्याने बराच वेळ गेला होता आणि मला थकवा जाणवू लागला होता. दुपारी 3 वाजले असतील आणि मला तहानही लागली होती. म्हणून मी माझ्या बॅगमधून पाण्याची बाटली काढली. पण बाटलीतले पाणी संपले होते. मी बाटली परत ठेवत होते. तेव्हा माझ्याजवळ बसलेल्या त्या माणसाने पाहिले, की मला पाणी हवे आहे. पण माझ्या बाटलीतले पाणी संपले होते. तो म्हणाला, "मॅडम, तुम्हाला पाणी हवे आहे का?" मी काहीच बोलले नाही. पण त्याने आपल्या बॅगमधून एक पाण्याची बाटली काढून माझ्या हातात दिली. मी थोडे घोट पाणी प्याले आणि ती बाटली त्याला परत केली. मी त्याला धन्यवाद दिले. आता संध्याकाळी 7-8 वाजले असतील. बस वेगाने पुढे जात होती. मी त्याला विचारले, "तुम्ही कुठे जात आहात?" त्याने सांगितले, "मी पुणेला जात आहे." "अच्छा, मीही पुणेला जात आहे." हे ऐकून त्याला थोडे आश्चर्य वाटले आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित उमटली. त्याने सांगितले की तो भोपाळमध्ये काम करतो आणि इंजिनियर आहे. हिवाळ्याचे दिवस होते आणि संध्याकाळ होत गेल्याने वातावरणात खूप थंडी वाढत होती. मी माझ्या खिडकीचा काच बंद केला. पण काही प्रवाशांनी खिडक्या उघड्या ठेवल्या होत्या, ज्यामुळे थंड हवा बसमध्ये येत होती. मला खूप थंडी वाटू लागली. मी स्वेटर घातला होता, पण घाईघाईत शॉल आणायला विसरले होते, ज्याचा मला खूप खेद वाटत होता. आता रात्री 10 वाजले होते आणि थंडी खूप वाढली होती. बसमधील दिवेही बंद झाले होते. मी थंडीने थरथर कापत होते. माझ्याजवळ बसलेल्या माणसाने आपल्या बॅगमधून एक शॉल काढून घातली होती. मला पाहून त्याला कळले असेल की मला थंडी वाटत आहे, पण त्याने काहीच बोलले नाही. मी स्वतःवरच चिडत होते की इतक्या लांबच्या प्रवासात जात आहे आणि शॉल आणायला विसरले. रात्री सुमारे 11 वाजता बस एका ढाब्यावर थांबली. मी ठरवले की गरम-गरम चहा पिऊन थोडी ऊब मिळवते. चहा घेताना तो माणूसही खाली उतरला. त्याने माझ्याकडे पाहिले आणि मी त्याच्याजवळ जाऊन थोडी हसून विचारले, "तुम्हीही चहा घ्याल का?" त्याने म्हटले, "ठीक आहे." म्हणून मी त्याच्यासाठीही चहा मागवला. आम्ही दोघांनी एकत्र चहा पिला आणि थोडी गप्पाही मारल्या. चहा पिल्यानंतर पुन्हा बसमध्ये बसून गाडी निघाली. पण आता रात्री 12 वाजले होते आणि थंडी आणखी वाढली होती. मला पुन्हा आधीसारखी थंडी वाटू लागली. त्या माणसाने म्हटले, "मॅडम, जर हरकत नसेल तर मी माझी शॉल तुम्हाला देऊ शकतो." त्याने माझी शॉल झकडे पुढे केली. मी घ्यायला नकार दिला कारण त्यालाही थंडी वाटत होती. मला वाटले की त्याच्यासाठी हे योग्य होणार नाही, पण तो खूप आग्रह करत होता. मी म्हटले, "तुम्ही मला शॉल देत आहात, पण तुम्हालाही तर थंडी वाटत असेल." तो हसत म्हणाला, "काही हरकत नाही. मी ॲडजस्ट करून घेईन." मग मी म्हटले, "नाही, तुम्ही स्वतःला त्रास देऊ नका." थोड्या वेळ मी तिथेच थंडीने कापत राहिले. तेव्हा तो म्हणाला, "मॅडम, जर तुम्हाला काही अडचण नसेल, तर आपण दोघे मिळून ही शॉल अर्धी-अर्धी पांघरू शकतो. यामुळे आपण दोघे थोडे थंडीपासून वाचू शकतो." मी थोडा विचार केला आणि म्हटले, "ठीक आहे."
कारण आता थंडी सहन करणे कठीण होत होते. त्याने आपली शॉल अर्धी काढून मला दिली. तो थोडा जवळ आला आणि मीही थोडी त्याच्याकडे झुकले. आम्ही दोघांनी शॉल अर्धी अर्धी पांघरली आणि प्रवास पुन्हा सुरू झाला. आता रात्री 1 वाजला होता. काही तासात आम्ही पुणेला पोहोचणार होतो. शॉलमुळे माझी नेडी थोडी कमी प शॉलमुळे माझी थंडी थोडी कमी झाली होती. पण आम्ही इतके जवळ होतो की त्याच्या शरीराच्या तो थोडा अस्वस्थ झाला आणि म्हणाला, "मॅडम, माझा हात थोडा जाम झाला आहे. मी तुमच्या खांद्यावर हात ठेवू शकतो का? जर तुम्हाला हरकत नसेल." मी म्हटले, "ठीक आहे, काही हरकत नाही." त्याने आपला डावा हात माझ्या खांद्यावर ठेवला, ज्यामुळे आम्ही आणखी जवळ आलो. मी त्याला धन्यवाद दिले आणि म्हटले, "चांगले झाले की तुम्ही मला शॉल दिलीत. नाहीतर या थंडीत मला खूप त्रास झाला असता." तो हसत म्हणाला, "असे काही नाही. एकमेकांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे आणि मला मदत करायला नेहमीच आवडते." मला त्याचे स्वभाव खूप आवडले, म्हणून मी त्याला विचारले. त्याने उत्तर दिले, "माझे नाव कुणाला आहे?" मी म्हटले, "माझे नाव सुनीता आहे." तो हसत म्हणाला, "अच्छा, काय सुंदर नाव आहे." मी थोडी लज्जित झाले आणि म्हटले, "थँक यू." आम्ही इतके जवळ बसलो होतो की आसपासच्या लोकांना वाटत असेल की आम्ही पती-पत्नी आहोत. कुणाल म्हणाला, "मला बसने प्रवास करायची सवय नाही. मी नेहमी ट्रेननेच जातो. पण आज पहिल्यांदा बसने प्रवास करत आहे. मला बसमध्ये प्रवास करणे खूप कंटाळवाणे वाटते." मी हसत म्हटले, "असे आहे का? मला तर बसने प्रवास करायला खूप आवडते." मग त्याने आपल्या खिशातून मोबाईल काढून पाहिला आणि म्हणाला, "आता 2 वाजले आहेत. थोड्याच वेळात गाडी पुणेला पोहोचणार आहे." त्याच्या चेहऱ्यावर थोडी थकवा दिसत होता, पण तरीही तो शांत आणि खुश होता. त्याने मोबाईलमध्ये गाणे लावून ब्लूटूथने ऐकायला सुरुवात केली. थोडा वेळ गाणे ऐकल्यानंतर तो माझ्याकडे वळून म्हणाला, "सुनीता, मला गाडीची हलकी आवाज ऐकताच झोप येऊ लागली आहे." त्याच्या खांद्यावर डोके ठेवून मला एक प्रकारची सुरक्षा आणि शांती जाणवत होती. काही वेळानंतर गाडी पुणेला पोहोचली. त्याने मला हळूच आवाज देऊन उठवले, पण माझी झोप इतकी खोल होती की मी जागी झाले नाही. मग त्याने हळूच माझ्या पाठीवर थपडी मारून मला उठवले. मी झटकन उठले. त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित होती. तो म्हणाला, "सॉरी, पण पुणे आले आहे. तुम्ही झोपेत होतात म्हणून उठवले. नाहीतर तुमचा स्टॉप सुटला असता." मी त्याला पाहत हसत म्हटले, "थँक यू, चांगले झाले की तुम्ही मला उठवलेत. नाहीतर खरोखर मला त्रास झाला असता." त्याने मला विचारले, "तुम्हाला कुठे उतरायचे आहे?" मी म्हटले, "मला त्या स्टॉपवर उतरायचे आहे." हे ऐकून तो थोडा थक्क होऊन म्हणाला, "सच में?" मी हसत उत्तर दिले, "हो, सच में. मलाही तिथेच उतरायचे आहे." आता मलाही थोडे विचित्र वाटू लागले होते की आमचा प्रवास किती सारखा होता. रात्री सुमारे 4 वाजता बस स्टॉपवर थांबली. आम्ही दोघे खाली उतरलो. चारही बाजूला खोल शांतता होती आणि रस्त्यावर काहीच गाड्या दिसत नव्हत्या. मी ठरवले की इथून मी रिक्षा घेऊन घरी जाईन. पण त्यावेळी रिक्षा मिळणे खूप कठीण होते. मी विचारले, "तुम्हाला कुठे जायचे आहे?" मी विचारले, "कुठे जायचे आहे? तुमची कोणती कॉल दिले?" "नाही. माझे घर इथेच जवळ आहे. मी फक्त रिक्षा मिळेपर्यंत तुमच्यासोबत थांबलो आहे." त्याच्या या गोष्टीने माझा त्याच्याबद्दलचा आदर खूप वाढला. मी त्याला हसत म्हटले, "थँक यू." आता जवळजवळ 4:30 वाजले होते आणि ना रिक्षा मिळत होती ना कोणतेही वाहन. मग तो म्हणाला, "सुनीता, जर तुम्हाला काही अडचण नसेल, तर तुम्ही माझ्या घरी चालाल का? माझे घर इथेच जवळ आहे आणि खूप रात्र झाली आहे. इथे जास्त वेळ थांबणे मला सुरक्षित वाटत नाही." तो सभ्य वाटत होता आणि त्याचे वर्तनही खूप चांगले होते. मी त्याच्यावर विश्वास ठेवून म्हटले, "ठीक आहे, चला." आम्ही दोघे आपापल्या बॅग घेऊन चालायला लागलो. रस्त्याच्या शांततेत आम्ही फारसे बोललो नाही. पण त्याच्यासोबत चालताना मला एक प्रकारचा सुकून मिळत होता. काही वेळ चालल्यानंतर आम्ही एका साध्या घरासमोर पोहोचलो. त्याने आपल्या खिशातून चावी काढून दार उघडले. आम्ही आत गेलो. त्याचे घर मोठे नव्हते, पण 2 खोलींचे छोटेसे पण स्वच्छ घर होते. तो म्हणाला, "सुनीताजी, माझ्या घरात तुमचे स्वागत आहे." मी थोडी लाजत आवाजात म्हटले, "धन्यवाद." त्याने सांगितले, "मी इथे फार कमी वेळ राहतो. माझे काम भोपाळमध्ये जास्त असते. म्हणून काही दिवस भोपाळमध्ये आणि काही दिवस इथे राहतो." मी म्हटले, "तुमचे घर खूप छान आहे, कुणालजी." तो म्हणाला, "धन्यवाद सुनीताजी. तुम्ही बेडवर झोपा. मी सोफ्यावर झोपेन." मी लगेच म्हटले, "नाही, नाही, तुम्ही बेडवर झोपा. मी सोफ्यावर झोपते." तो ठामपणे म्हणाला, "असे होणार नाही. तुम्ही माझ्या घराच्या पाहुण्या आहात." मी हार मानून म्हटले, "जर मी तुम्हाला बेडवर झोपू दिले नाही, तर मला चांगले वाटणार नाही." कुणालने मला आपली गोष्ट मानायला भाग पाडले आणि आम्ही दोघे आपापल्या जागी झोपलो. प्रवासाच्या थकव्याने मला लवकरच झोप लागली. त्या रात्रीच्या गोष्टी आणि त्याच्या सभ्य स्वभावाने माझ्या मनावर एक वेगळाच सकारात्मक प्रभाव टाकला होता. जेव्हा माझे डोळे उघडले, तेव्हा मी चारही बाजूला पाहिले. समोरच्या भिंतीवर एक घड्याळ लटकले होते
आणि सकाळचे 9:30 वाजले होते. मी पाहिले की कुणालजी उठले होते आणि घरात थोडी सफाई करत होते. घरात थोडीफार गंदगी होती आणि ते ती साफ करत होते. त्यांनी माझ्याकडे पाहून गुड मॉर्निंग म्हटले आणि बाथरूमच्या दिशेने इशारा केला. मी बाथरूमकडे गेले. बाथरूममधून बाहेर आल्यावर मी पाहिले की कुणालने चहा तयार केला होता. त्याने मला चहा दिला आणि म्हणाला, "सुनीताजी, रात्रीची थंडी आणि थकवा यामुळे तुम्हाला आराम मिळाला असेल अशी आशा आहे." मी हसत म्हटले, "हो, खूप आराम मिळाला. तुमच्या मदतीशिवाय मी असे सुरक्षित पोहोचू शकलो नसतो." आम्ही दोघे थोड्या वेळ गप्पा मारत बसलो. मी त्याला माझ्या जीवनातील दुःखाबद्दल थोडक्यात सांगितले. माझ्या पतीने केलेल्या विश्वासघाताबद्दल. कुणाल शांतपणे ऐकत होता. शेवटी तो म्हणाला, "सुनीजी, आयुष्यात काही लोक आपला विश्वास तोडतात. पण त्यामुळे सगळ्यांवर विश्वास ठेवायचे थांबवू नये. चांगले लोकही असतात. तुम्ही स्वतःचा आदर ठेवा आणि पुढे पहा." एकटी असणे म्हणजे कमकुवत असणे नव्हे. त्याच्या या शब्दांनी मला थोडी शांती मिळाली. मी त्याला धन्यवाद दिले. नंतर मला रिक्षा अंजवली आणि सुरक्षित पोहोचेपर्यंत काळजी घेण्यास सांगितले. मी घरी पोहोचल्यानंतरही त्या रात्रीच्या प्रवासाची आणि त्या माणसाच्या दयाळूपणाची आठवण मला बराच काळ राहिली. त्या दिवसापासून मी समजले की आयुष्यात धोके असतात, विश्वासघात होतात, पण दयाळू माणसेही भेटतात, जे तुम्हाला पुन्हा जगण्याची आशा देतात. स्वतःचा आदर ठेवा, सुरक्षित राहा आणि कठीण वेळेतही चांगल्या माणसांवर विश्वास ठेवायचा प्रयत्न करा. पण नेहमी सावध राहा आणि स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.